सूर्यगीत करिअर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असे IMP GK क्वेश्चन मी घेऊन आलेलो आहे. तर सर्वांनी लक्ष द्यायचे आणि काळजीपूर्वक जे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्वांनी नोट करून घ्यायचे आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्ही फक्त एवढंच करा. आज हा भाग दुसरा आहे. तुम्ही एवढंच करा, तुम्ही 100% भरती होणार मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? ए पांडिचेरी, 2 दादरा व नगर हवेली, 3 लक्षद्वीप आणि 4 दमण-दीव. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक दुसरा. सेल्युलर जेल कोठे आहे? 1 दादरा व नगर हवेली, 2 चंदीगड, 3 दमण आणि 4 पोर्ट ब्लेअर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 4 पोर्ट ब्लेअर. प्रश्न क्रमांक तिसरा. भारतात देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? 1 गुजरात, 2 महाराष्ट्र, 3 मध्य प्रदेश, 4 कर्नाटक. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 1 गुजरात. साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? 1 मध्य प्रदेश, 2 उत्तर प्रदेश, 3 अरुणाचल प्रदेश आणि 4 पंजाब. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 उत्तर प्रदेश. प्रश्न पुढचा. मणिपूर राज्याची राजधानी टिंबटिंब आहे. 1 अगरतला, 2 इम्फाळ, 3 कोहिमा आणि 4 गुवाहाटी. तर याचे योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2 इम्फाळ. यावर्षी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तुम्ही मित्रांनो बघितलं असेल, बऱ्याचशा राजधान्यावर प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी आहे ना IMP असे मणिपूर, मेघालय आणि शिलाँग असे 3 राज्य महत्त्वपूर्ण ठरलेले. म्हणजे सगळेच तुम्ही राजधान्या आणि राज्य याचं बघायचंय. तुम्ही या पेपरला पडलेले, त्यामुळे सगळ्यांनी तो टॉपिक लक्षात आणून द्यायचा आहे. कवरत्ती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? 1 अंदमान निकोबार, 2 चंदीगड, 3 लक्षद्वीप आणि 4 पांडिचेरी. तर याचे योग्य उत्तर काय? तर लक्षद्वीप. प्रश्न पुढचा. टिंबटिंब हे देशातील अतिपूर्वेचे राज्य आहे. 1 आसाम, 2 अरुणाचल प्रदेश, 3 मणिपूर आणि 4 सिक्कीम. तर याचे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 अरुणाचल प्रदेश. प्रश्न पुढचा. भारतातील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील राज्याची जोडी ओळखा. 1 गुजरात अरुणाचल, 2 राजस्थान अरुणाचल प्रदेश, 3 गुजरात नागालँड, 4 राजस्थानी आणि आसाम. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 1 गुजरात व अरुणाचल प्रदेश. प्रश्न पुढचा. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? 1 गुजरात, 2 अंदमान निकोबार द्वीपसमूह, 3 महाराष्ट्र, 4 अरुणाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2 अंदमान निकोबार द्वीपसमूह. धर्मशाला हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर 1 उत्तराखंड, 2 जम्मू काश्मीर, 3 हरियाणा आणि 4 हिमाचल प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हिमाचल प्रदेश. पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 1 छत्तीसगड, 2 झारखंड, 3 मध्य प्रदेश आणि 4 बिहार. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 झारखंड. प्रश्न क्रमांक पुढचा. मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? 1 मणिपूर, 2 नागालँड, 3 आसाम, 4 अरुणाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अरुणाचल प्रदेश. प्रश्न पुढचा. त्रिपुरा अगरतळा आणि टिंबटिंब गुवाहाटी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर आसाम आणि गुवाहाटी. हे राज्य आणि राजधानी विचारलेलं आहे. प्रश्न पुढचा. बॅरन ज्वालामुखी कोठे आहे? 1 लक्षद्वीप, 2 दमण, 3 दीव आणि 4 अंदमान निकोबार. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 अंदमान व निकोबार. प्रश्न पुढचा. मिझोरामची राजधानी कोणती आहे? 1 दिसपूर, 2 गुवाहाटी, 3 ऐझॉल आणि 4 इम्फाळ. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ऐझॉल. प्रश्न पुढचा. आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय आहे? 1 विशाखापट्टणम, 2 विजयवाडा, 3 गुंटूर आणि 4 अमरावती. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अमरावती. प्रश्न पुढचा. दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? 1 मध्य प्रदेश, 2 राजस्थान, 3 गुजरात आणि 4 महाराष्ट्र. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गुजरात. प्रश्न पुढचा. अंदमान निकोबार बेटाचे राजधानीचे शहर कोणते आहे? 1 छागोस, 2 मालदीव, 3 पोर्ट ब्लेअर, 4 विशाखापट्टणम. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पोर्ट ब्लेअर. प्रश्न पुढचा. गोवा राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? 1 म्हापसा, 2 पणजी, 3 मडगाव आणि 4 वास्को. तर याचे योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न बघा मित्रांनो, मुंबई पोलीसला पडलेला आहे 2017ला.
आता तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल 2 ते 3 राज्याच्या राजधानी विचारलं, त्याच्यामुळे सगळ्यांनी राज्यावर राजधानी याच्यावर पण लक्ष द्यायचंय. त्रिपुराची राजधानी कोणती आहे? 1 शिलाँग, 2 कोहिमा, 3 आगरतळा आणि 4 दिसपूर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 3. आणि शिलाँग कुठल्या राज्याची राजधानी? तर मेघालय. आणि कोहिमा कुठल्या राज्याची राजधानी आहे? तर नागालँड. दिसपूर कुठल्या राज्याची राजधानी आहे? तर आसाम. प्रश्न पुढचा. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह टिंबटिंब येथे आहे. 1 म्हैसूर, 2 नाशिक, 3 मुंबई आणि 4 दिल्ली. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 1 म्हैसूर. प्रश्न पुढचा. पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? 1 उपसूर्य, 2 अपसूर्य, 3 ब्रह्मसूर्य, 4 बहिर्सूर्य. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 अपसूर्य. आणि कमीत कमी अंतरावर असते त्यावेळेस काय म्हणतात? उपसूर्य. चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? 1 पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, 2 चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, 3 चंद्र सूर्याला झाकतो आणि 4 सूर्य चंद्राला झाकतो. तर याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन नंबर 1 पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. प्रश्न पुढचा. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होते? 1 केंद्रकीय बल, 2 गुरुत्वीय बल, 3 इलेक्ट्रोमॅग्नेटिक बल आणि 4 यापेक्षा वेगळे अंतर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 गुरुत्वीय बल लागते. प्रश्न पुढचा. छत्तीसगडची टिंबटिंब ही राजधानी आहे. 1 बिलासपूर, 2 नांदनगाव, 3 रांची आणि 4 रायपूर. छत्तीसगडची राजधानी काय आहे? तर रायपूर. प्रश्न ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक पुढचा. भारताचा पहिला अंतराळवीर कोण? 1 राकेश शर्मा, 2 मनीष शर्मा, 3 कल्पना चावला आणि 4 सुनीता विल्यम्स. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 1 राकेश शर्मा. प्रश्न पुढचा. पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? 1 7 मिनिटे, 2 11 मिनिटे, 3 4 मिनिटे आणि 4 9 मिनिटे. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 3 4 मिनिटे. प्रश्न पुढचा. कर्कवृत्त भारतात देशाच्या एकूण किती राज्यामधून जाते? कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यामधून जाते? 1 8, 2 7, 3 6 आणि 4 9. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 1 8. प्रश्न पुढचा. मंगळ ग्रहास टिंबटिंब असे म्हणतात. 1 पूर्व ग्रह, 2 पश्चिम ग्रह, 3 पिवळा ग्रह आणि 4 लाल ग्रह. तर याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन नंबर 4 लाल ग्रह. प्रश्न क्रमांक पुढचा. 22 डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य टिंबटिंब वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो. 1 कर्कवृत्त, 2 मकरवृत्त, 3 विषुववृत्त आणि 4 ध्रुववृत्त. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2 मकरवृत्तावर असतो. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र आहे? 1 गुरु, 2 मंगळ, 3 शनी आणि 4 सूर्य. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 4 सूर्य. पुढचा प्रश्न. कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतोय? 1 पृथ्वी, 2 मंगळ, 3 शुक्र आणि 4 यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 3 शुक्र. प्रश्न पुढचा. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे टिंबटिंब डिग्री सेंटीग्रेड इतके असते. 1 600, 2 6000, 3 60,000 आणि 4 6 लाख. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2 6000. प्रश्न पुढचा. सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? 1 मंगळ, 2 शनी, 3 प्लुटो आणि 4 बुध. याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन नंबर 1 मंगळ. बटुक ग्रह म्हणजे कोणते ग्रह आहेत? 1 नेपच्यूनच्या अलीकडील, बी 2 नेपच्यूनच्या पलीकडील, 3 मंगळ व गुरु दरम्यानचे, 4 गुरु व शनी दरम्यानचे. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2 नेपच्यूनच्या पलीकडील. प्रश्न पुढचा. पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? 1 अपसूर्य, 2 अपसूर्य, 3 ब्रह्मसूर्य आणि 4 बहिर्सूर्य. त्यावेळेस काय असते? जास्तीत जास्त असल्यावर अपसूर्य आणि कमी कमी असल्यावर काय? उपसूर्य. पुढचा प्रश्न. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह टिंबटिंब येते. 1 म्हैसूर, 2 नाशिक, 3 मुंबई आणि 4 दिल्ली. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 1 म्हैसूर. प्रश्न पुढचा. तुंबा या शहराजवळ कोणते शहर आहे? 1 तिरुवनंतपुरम, 2 श्रीहरिकोटा, 3 चेन्नई आणि 4 बंगळुरू. तर याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन नंबर 1 तिरुवनंतपुरम. कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागते? 1 7, 2 8, 3 6 आणि 4 5. याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 1 7. 7 राज्याला कर्नाटक राज्याची सीमा लागते महाराष्ट्रातील. प्रश्न पुढचा. भारतातील
अलंग हे बंदर जुन्या जहाजांचे भंगार व सुट्टे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहेत? 1 गुजरात, 2 पश्चिम बंगाल, 3 महाराष्ट्र आणि 4 तामिळनाडू. तर याचे योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 1 गुजरात. प्रश्न पुढचा. महाराष्ट्र, मुंबई तसेच मेघालय बरोबर काय? 1 शिलाँग, 2 गंगटोक, 3 आसाम, 4 आगरतळा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शिलाँग. प्रश्न पुढचा. तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 1 मिझोराम, 2 मणिपूर, 3 अरुणाचल प्रदेश, 4 हिमालय. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अरुणाचल प्रदेश. प्रश्न पुढचा. कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? 1 अमेरिका, 2 ऑस्ट्रेलिया, 3 फ्रान्स आणि 4 नॉर्वे. तर कुठे दिसतो? तर ऑप्शन नंबर 4 नॉर्वेमध्ये दिसतो. प्रश्न पुढचा. मित्रांनो, जर तुम्हाला उत्तर येत असेल तर सर्वांनी 4 ते 5 सेकंदाच्या आत उत्तर कमेंटमध्ये करून नक्की सांगायचे. प्रश्न पुढचा. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? 1 10 मिनिटं, 2 12 मिनिटं, 3 8 मिनिटं, 4 15 मिनिटं. तर किती वेळ लागतो? तर ऑप्शन नंबर 3 8 मिनिट 16 सेकंद. सकाळचा तारा असे कोणास म्हणतात? 1 ध्रुव, 2 शुक्र, 3 शनी आणि 4 सूर्य. तर कोणास म्हणतात? तर शुक्राला सकाळचा तारा म्हणजे पहाट तारा असेही म्हणतात. प्रश्न पुढचा. आता हा औरंगाबाद कारागृहाला पडलेला प्रश्न. सागराला भरती ही प्रामुख्याने टिंबटिंब आकर्षणामुळे येते. 1 गुरूच्या, 2 नेपच्यूनच्या, 3 चंद्राच्या आणि 4 सूर्याचा. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 3 चंद्राच्या. हॅलोचा धूमकेतू दर टिंबटिंब वर्षांनी दिसतो. 180, 276, 396 आणि 485. तर किती वर्षांनी दिसतो? ऑप्शन नंबर 2 76 वर्षांनी दिसतो. प्रश्न पुढचा. सूर्यमालेतील सूर्यापासून 4थ्या क्रमांकावर असलेल्या ग्रहाचे नाव काय? 1 शुक्र, 2 मंगळ, 3 शनी आणि 4 गुरु. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2 मंगळ. प्रश्न पुढचा. खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? 1 पौर्णिमा, 2 अमावस्या, 3 अष्टमी आणि 4 चतुर्थी. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2 अमावस्या. कधी पण विचारलं ना चंद्रग्रहण कधी होतं? चंद्रग्रहण कधी होतं म्हणले की म्हणायचं पौर्णिमेला, आणि सूर्यग्रहण कधी विचारलं की काय म्हणायचं? अमावस्येला. एवढं लक्षात ठेवायचं फक्त मित्रांनो. आता सूर्यग्रहण इथं बघा, पुढचा प्रश्न आलाय लगेच. खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? 1 पौर्णिमा, 2 अमावस्या, 3 अष्टमी आणि 4 चतुर्थी. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 2 अमावस्या. प्रश्न पुढचा. कोणतेही 2 ताऱ्यातील अंतर टिंबटिंब या परिमाणाने मोजतात? 1 किलोमीटर, 2 मैल, 3 प्रकाश वर्ष आणि 4 प्रकाश मैल. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 3 प्रकाश वर्ष. प्रश्न पुढचा. पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? 1 उत्तरेकडून दक्षिणेकडे, 2 दक्षिणेकडून उत्तरेकडे, 3 पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि 4 पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर याचं काय आहे? तर पूर्वेकडून पश्चिमेकडे. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणते आहे? 1 मरियाना गर्ता, 2 टोंगा गर्ता, 3 अलास्का गर्ता आणि 4 वेस्टर्न ऑस्ट्रेलियन गर्ता. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 1 मरियाना